पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा नगरपंचायतीच्या अधिकृत बोधचिन्हाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भव्य अनावरण। स्थापना दिन उत्साहात साजरा। 14 वर्षाच्या वाटचालीला नवी ओळख। शिंदखेडा नगरपंचायतीच्या बोधचिन्हाचे दिमागदार लोकार्पण। शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्थापना दिनानिमित्त शनिवार दिनांक 18 जुलै रोजी नगरपंचायतीच्या अधिकृत बोधचिन्ह अनावरणाचा भव्य व दिमागदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। नगरपंचायतीच्या इतिहासातील हा एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला असून नव्या बोधचिन्हाच्या माध्यमातून शिंदखेडा शहराची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि प्रशासकीय ओळख अधिक प्रभावीपणे राज्यभर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात नगरपंचायत शिंदखेडा इथं आयोजित या सोहळ्याचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी तर प्रमुख उपस्थिती उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले होते। यावेळी नगरपंचायतीचे सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती मनोहर गोरख पाटील, पाणी पुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापती पूनम गोविंद मराठे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती संगीता चंद्रकांत भिल, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आरेशाबी अबू तालिब कुरेशी, गटनेत्या वंदना चेतन गिरासे, माजी गटनेते अनिल लालचंद वानखेडे तसेच नगरसेवक नगरसेविका शीलाताई गुलाब सोनवणे, अश्विनी संदीप राजपूत, दीपक सुधाकर देसले, रंजना सुभाष माळी, अर्जुन रामसिंग भिल, दीपक सुकलाल माळी, ज्ञानेश्वर बबन सकट, रेश्माबाई रवींद्र पाटोळे, सुनीता अरुण देसले, सुयोग जगतराव भदाणे आणि पुष्पा गोपाळराव सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला संबोधित करताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की 19 जुलै 2012 रोजी शिंदखेडा नगरपंचायतीची स्थापना झाली असून स्थापनेला आता 14 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं त्यांनी सर्व शिंदखेडा वासियांचं अभिनंदन करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली। यावेळी त्यांनी सुरू असलेल्या SIR निवडणूक प्रक्रियेबाबतही नागरिकांना आवाहन करत प्रत्येक पात्र मतदारांना आपली नोंदणी व पडताळणी करून घेण्याचं आवाहन केले। नगरपंचायतीच्या नव्या बोधचिन्हात शिंदखेडा शहराचा सांस्कृतिक वारसा, सांस्कृतिक परंपरा, विकासाची वाटचाल आणि प्रशासनाची ओळख प्रतिकात्मक स्वरूपात साकारण्यात आली आहे। या बोधचिन्हामुळे शहराची स्वतंत्र ओळख अधिक बळकट होणार असून भविष्यातील विकासाच्या दिशेने ते प्रेरणादायी उदाहरण ठरणार असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली। कार्यक्रमाला शिंदखेडा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आले। स्थापना दिनानिमित्त आयोजित हा सोहळा उत्साह, अभिमान आणि विकासाच्या नव्या संकल्पनासह अत्यंत दिमाखात संपन्न झाला। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। सर्वप्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी तमाम शिंदखेडाकरांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या नगरपालिकेला स्थापना होऊन 14 वर्ष आपण पूर्ण केले आणि या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये शून्यापासून एक सुंदर शहर याचं स्वरूप हे आता आपलं शहर धारण करत। मला तो संघर्षाचा काळ आठवतो की मी 2004 ला पहिल्यांदा आमदार झालो, 2009 ला दुसऱ्यांदा आमदार झालो आणि दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर माझा मतदारसंघ बदलला। शहादा डोंडाच्या ऐवजी हा शिंदखेडा मतदारसंघ झाला आणि शिंदखेडा मतदारसंघामध्ये मुख्य तालुक्याच्या ठिकाण आमचं शिंदखेडा होता। आम्ही शिंदखेडाला शिंदखेड्याची पाणी केली। इथे जुनं तहसीलचं कार्यालय होतं, त्या तहसीलच्या कार्यालयामध्ये पोलीस स्टेशन बी होतं। त्या शिंदखेडा शहरामध्ये प्यायला पाणी नव्हतं आणि ग्रामपंचायतला 5-10 लाख रुपये जिल्हा परिषद मधून मिळायचे आणि त्यावर खूप वाद चालायचे आणि हा प्रश्न मिटवायचा कसा लोकांनी माझ्या गळ्यामध्ये शिंदखेडाला आल्यावर मग काय आपले राजकीय मंडळी आहे माझ्या गळ्यात पाठ टाकली, मग पाणीचा प्रश्न मिटलाच पाहिजे हो। आणि मग ती संघर्षाची सारी परिस्थिती सुरू झाली। योजनांचं काय सगळ्या अडचणी, मग जिल्हा परिषद, आता हे सगळं थांबलं पाहिजे। तर या शहराला स्वरूप द्यायचं असेल
तरी ते नगरपंचायत झाली पाहिजे अशा प्रकारचं एक संकल्पना मी त्या काळात मांडली. धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री जयकुमार भाऊ बोलतोय. आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये SIR चा कार्यक्रम चालू आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन त्याच्या माध्यमातून मतदारांची नोंदणी ही चालू आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतः आपला फॉर्म भरणं आणि तो फॉर्म जमा करणं हे बंधनकारक आहे. ही जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी या मेसेजद्वारे सगळ्यांना विनंती म्हणजे अपील करतो की हे मोहीम चालू आहे. 29 जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे आणि मग आपल्या घरातल्या प्रत्येक नागरिकाचं, ज्येष्ठ नागरिक असतील, मुलं असतील, मुली असतील, आमचे 18 वर्षाचे मुलं असतील, या सगळ्यांचं आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणं महत्त्वाचं आहे. आणि मग आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावा असं मी आग्रह करतो. जबाबदारीचा विषय, सगळे मिळून SIRच्या यादीमध्ये आपलं नाव नोंदवूया अशी मी विनंती करतो आणि सगळे याला पाठिंबा देतील, लक्ष देऊन आपलं नाव नोंदवून घेतील अशा आशावाद आणि विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. झाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मंत्री महोदयांनी सर्व विकासाला महत्व दिलेच आहे. त्यामुळे जे पुढे येत राहतील त्यांना खंबीर पाठिंबा आम्हाला राहील याबद्दल शंका नाही. येत्या काळात दुसऱ्या शहरांच्या तुलनेने शिंदखेडा शहराच्या विकासाबाबत सकारात्मक बोललं जाईल अशी आम्हाला विश्वास आहे. शहरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. यापुढील काळात यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प या वर्धापन करूया. त्याबाबत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.